नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, हा व्हिडिओ, हा विषय, हा लोकांच्या समस्येचं मूळ कारण आहे आणि यातला महत्त्वाचा भाग म्हणजे मूलभूत गरजेतील अन्न, वस्त्र आणि निवारा या विषयामध्ये पाणी हा विषय मोडतो आणि या पाण्याच्या राजकारणाचा कहर झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील काही गावांना, नागरिकांना स्वच्छ नळाचे पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना राबवण्यात आलेली आहे. 2019 साली ही योजना कार्यान्वित झाली आणि आज 2025 आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये या योजना परिपूर्ण आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भक्कमतेनं उभ्या नाहीत आणि कागदी घोडे अशाप्रमाणे नाचवलेले जात आहेत की ह्या योजना आता काही 100% मध्ये आहेत, काही 75% मध्ये आहेत आणि काही गावांची 10-20% मध्ये आहे. मित्रांनो, खरा जर आपण यातला महत्त्वाचा भाग शोधला म्हणजे मी असं म्हणेल की जिल्हा परिषदेच्या पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांच्याशी मी चर्चा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं जरी आपण ह्या स्कीमकडे पाहिलं तर एक धक्कादायक प्रकार निदर्शनात येतो. कदाचित ही माहिती आपण तुम्हाला देत असताना ही चुकीची अनेकांना वाटू शकते आणि या बातमीतील या माहितीचा हा अपरिहास केला की काय असा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. पण मी आवर्जून सांगेन, जर आपण सर्वजण ही घटना आणि ही घडामोड पाहत असाल तर यामध्ये जर चुका असतील, हे जर चुकीचं असेल, हे प्रशासनाच्या हातामध्ये आहे की याची श्वेतपत्रिका काढावी. या श्वेतपत्रिकेने समाजाला दूध का दूध, पाणी का पाणी होईल आणि सांगणाऱ्याकडून चुकलंय का ऐकणाऱ्याकडून चुकीचं ऐकलं गेलंय हा सुद्धा प्रश्न संपेल. म्हणून म्हणतो बांधवांनो, एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न सांगतो. जिल्ह्यातील नळ पाणी योजनेसाठी साधारण सरकारकडून 2089 कोटी 34 लाख रुपयांचा निधी आलेला होता. अंदाजपत्रकीय हा निधी सांगितलाय कुणी की जिल्हा परिषदेचे पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता अमित यांनी. या निधीच्या आधारावरती जर आम्ही चौकशी केली की तुम्ही एवढा मोठा निधी 2019 पासून आपल्या जिल्ह्यातल्या अनेक गावातून सुरू आहे, तर आता सध्याची परिस्थिती काय आहे, तर त्यांनी दिलेली माहिती अशी होती मित्रांनो की जिल्ह्यामध्ये 604 गावांमध्ये ही योजना पूर्ण झालेली आहे. म्हणजे 604 गावातली योजना पूर्ण करण्यासाठी सरकारनं म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यावर झालेला खर्च साधारण 1085 कोटी 36 लाख रुपयाचा निधी त्यांना ठेकेदारांना दिलेला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ठेकेदारांना 300 कोटी देण्याचे बाकी आहे. म्हणजे 1085 कोटी आणि 36 लाख अधिक आपण जर 300 कोटी केलं तर साधारण 1385 कोटी आणि 36 लाख रुपया निधीचा खर्च झालाय असं आपण मान्य करू. पण यामध्ये खऱ्या अर्थानं थोडंसं कॅल्क्युलेशन केलं, थोडी माहिती घेतली, थोडं खोलवर पाहिलं तर घरापर्यंत एका नळाच्या जोडीसाठी म्हणजे ही योजना FHTC या अंतर्गतामध्ये योजलेली आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा एक भाग असा आहे की हे नळजोड घरापर्यंत जाईपर्यंत आता जे मी तुम्हाला सांगितलं की 1385 कोटी 36 लाख रुपयाचा निधी जो खर्च झालेला आहे, यामध्ये प्रति नळ कनेक्शनसाठी सरकारला म्हणजेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साधारण आपण नाही म्हटलं तरी 33 लाख रुपयाचा अधिक खर्च झालेला आहे. म्हणजे एक नळ कोंडाळं काढण्यासाठी आता सध्या माहिती दिलेल्या रकमेच्या तपशिलावरती आपण पाहिले असता एक नळ कोंडाळ्याला 36,000च्या पुढे रक्कम खर्च झाली. एकूण या योजनेसाठी 2089 कोटी आणि 34 लाख रुपये मंजूर झालेत.
ह्यातून 1300 कोटी जवळपास संपलेले आहेत आणि उर्वरित जवळपास 705 कोटी रुपये शिल्लक आहेत। इथं खरी गंमत आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या ज्या गावांनी ही योजना झाली ह्या योजनेमधून 4,55,000 नळ देणे अपेक्षित होतं आणि यातून त्यांनी 4,05,000 नळांची निर्मिती केली। यासाठी त्यांच्याकडून म्हणजे 1,385 कोटी 36 लाख रुपये खर्च झाले असं अपेक्षित धरा। आता त्यांना एकूण जिल्ह्यामध्ये 4,55,000 नळ कोंडाळी द्यायची होती तर पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडून 4,05,000 नळ कोंडाळी संपलेली आहेत। आता उरलेत ती फक्त 48,496 नळ कोंडाळी त्यांना तयार करायच्यात आणि रक्कम दिसते शिल्लक 705 कोटी। यावरून असं चित्र वाटतं, यावरून असा हिशोब होतो, यावरून असं कॅल्क्युलेशन केलं जातं की आता इथून पुढच्या नळ कोंडाळ्यासाठी प्रति नळ कोंडाळे ह्यांना 1,44,666 रुपये खर्च येण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यातल्या नळ योजनेसाठी यांनी 34,000 आणि अधिक रक्कम रुपये खर्च केलेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये यांना तोच खर्च 1,44,660 रुपये होणार असेल तर इथं काहीतरी मोठा गोंधळ दिसतोय असं प्रथम दर्शनी दिसत आहे। ही दिलेली माहिती अमित सर यांनी दिलेली आहे की ते जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पाणी विभागाचे प्रमुख आहेत, म्हणून त्या अनुषंगाने मी किंवा जिल्ह्यामधील या कामाचे तपशील असा असेल तर आमच्या दौंड तालुक्यातली परिस्थिती काय आहे म्हणून मुद्दामून मी दौंड तालुक्यातील आकडेवारीसाठी थोडीशी माहिती घेतली। तर दौंड तालुक्यामध्ये आतापर्यंत झालेल्या कामाचा तपशील शोधला असता दौंड तालुक्यामध्ये 56 गावांसाठी ही योजना आता सुरू आहे। ह्या योजनेसाठी 17,426 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता या 17,426 लाखामध्ये 56 गावांना ही नळ योजना द्यायची। हे इथपर्यंत जरी ठीक असलं तरी 2019 साली ही योजना ज्यावेळेस कार्यान्वित झाली त्यावेळेस या योजनेमध्ये सद्य परिस्थिती काय आहे, किती गावांची नळ योजना पूर्ण झाली आणि त्यांची परिस्थिती काय आहे याबाबत दौंड पंचायत समितीच्या पाणी विभागाच्या अधिकारी नेहा ढाके मॅडम यांच्याशी मी चर्चा केली आणि मला ही दौंडची जी आकडेवारी आहे ते पुणे जिल्हा परिषदेतील पाणी विभागातून मिळाली। तिथं त्यांनी सांगताना असं सांगितलं की दौंडमध्ये 17 गावांची पाणी योजना सुरू झालेली आहे आणि अपूर्ण असलेली म्हणजे जे 99% 90% अंशस्थ आहेत अशी 14 गावे आहेत। 76 ते 99% दरम्यान 23 गावे दाखवलेत। 51 ते 75% दरम्यान त्यांची 15 गावांची नोंद आहे। 26 ते 50% मध्ये 2 गावे आहेत आणि 1 ते 25% 1 गाव आहे अशी माहिती जिल्हा परिषदेने मला ज्यावेळेस दिली त्यावेळेस मी दौंड पंचायत समितीच्या ज्या अधिकारी आहेत ढाके मॅडम यांच्याशी डिस्कस केलं, चर्चा केली की मॅडम आपल्या गावात आपल्या तालुक्यातील सध्याची जलजीवन नळ योजनेची सद्य परिस्थिती काय आहे आणि जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार किती गावं पूर्ण झालेत, म्हणून त्यांनी पाणी म्हणजे पूर्ण पाणी पुरवठा झालेल्या गावांची नावं मला सांगितली। ती 17 गावे आहेत। यामध्ये भांडगाव असेल, दापोडी असेल, कवठडी असेल, खोरवडी असेल, खुडबाव आहे, कोरेगाव भिवर आहे, लिंगाळी आहे, मिरवडी आहे, नायगाव आहे, पानवली आहे, पारगाव, पाठेठाण, वासुंदे, खोपोडी आणि मसनरवाडी अशी त्यांनी मला नावे दिली। पण यामध्ये बी थोडा गोंधळ वाटला म्हणून प्रत्यक्षरित्या मी हे पाहण्याचं ठरवलं तर यामध्ये मला प्रथम आढळून आलं की यांनी दिलेल्या पाठेठाण गावामध्ये अद्याप पाणी सुरू झालेलं नाही, म्हणून पाठेठाणमधील अजित पवार गटाचे पुरुषोत्तम हंबीर हे तिथले लोकप्रतिनिधी आहेत। लोकप्रतिनिधी म्हणजे गाव गाड्यातील प्रतिनिधी। यांना मी फोनवरून विचारलं, ढाके मॅडमनं यांनाही सुद्धा फोनवरून घेतलं
आणि त्यानं सांगितलं की गावात पाण्याच्या नळ योजनेच्या संदर्भामध्ये जी चारी खोदली होती, मुख्य पाईपलाईन न्यायची होती, ती गटारीच्या योजनेतूनच नेलेली आहे. ती दुरुस्त करावी म्हणून आम्ही तक्रार दिलेली आहे. गावात नळ योजना सुरूच नाही. आणि मग ढाके मॅडमनी मला जे यादी दिली त्यामधील पहिल्यांदाच पाटेठाण हे मला जरा चुकीचं वाटलं. त्याच्यानंतर खुडबाव गावाचं नाव सांगितलं. खुडबाव गाव हे माजी आमदार रमेश थोरात यांचं गाव आहे. गेले अनेक वर्षापासून त्या गावाची पाणी व्यवस्था तालुक्यातील अन्य गावांपेक्षा सुव्यवस्थित आहे. या गावाच्या नळ पाणी पुरवठ्याची नव्यानं होत असलेलं काम हे अपूर्ण आहे. पण पूर्वी सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नळाचा अनुषंगाने हे काम पूर्ण झालं असं ह्या दौंड पंचायत समितीच्या पाणी विभागाचा अहवाल आहे, असं गावकऱ्यांचं मत आहे. याच स्वरूपाचा विषय जर शोधला तर वासुंदे आणि खोपोडी ही गावं अतिशय वेगळ्या स्वरूपाची दिसतात. कारण खोपोडी हे गाव छोटंसं आहे आणि या गावाच्या पिण्याच्या नळ पाणी पुरवठ्याच्या योजनेची वस्तुनिष्ठ परिस्थिती जर घटनास्थळी पाहिली तर त्याच्यात अनेक गमती जमती दिसून येतील. सांगण्याचं तात्पर्य एक आहे की लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी सरकारनं, हा मूलभूत हक्क आहे पिण्याच्या पाण्याचा, सरकारनं दौंड तालुक्याला जवळपास 17 कोटी अधिक रुपये दिलेली आहे. आणि यामध्ये त्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी जर कोण फसवतंय का, चुकीचं मार्ग करतंय का, हे चित्र यांच्या माहितीनुसार दिसतं. दापोडी हे गाव आहे, संसद रत्न म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी ते संसद ग्राम म्हणून दत्तक घेतलं होतं आणि या दत्तक घेतलेल्या गावाच्या सर्व सुविधा त्यावेळेस सुप्रिया सुळे यांनी केल्यात. या गावातील नळ पाणी पुरवठा योजना सुप्रिया सुळे यांनी गाव दत्तक घेतल्यानंतर खुडबाव येथील माटोबा तलावावरून ते दापोडीपर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून शुद्धीकरण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. या दौंड पंचायत समितीच्या वतीनं कुठल्या 2 वस्तींवरती पाईपलाईन टाकली आणि त्या गावाची नळ पाणी पुरवठा पूर्णत्व झालेली आहे असं यादीमध्ये नाव घोषवलं. तर सांगण्याचं तात्पर्य एक आहे की दौंड तालुका हा विकासाच्या कामामध्ये प्रचंड अग्रेसर आहे असं आमचे लोकप्रतिनिधी, आमच्या दौंडचे आमदार राहुलदादा कुल हे सातत्यानं सांगतात. अनेक गावागावात त्यांचे फलक असतात. फलकावर गावात काय केलेल्या विकास कामाची भली मोठी लिस्ट असते आणि खऱ्या अर्थानं पिण्याच्या पाण्याच्या लिस्टमध्ये ते चुकीचं आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. आमदार साहेबांनी दौंडच्या विकासासाठी यथोचित प्रयत्न सुरू केलेत असं धरून चला, पण अन्न वस्त्र निवारा आणि या असणाऱ्या मूलभूत पिण्याच्या पाण्यामध्ये सध्या काहीतरी गढूळपणा झाला की काय याकडे बी लक्ष गांभीर्यानं देणं गरजेची गरज आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की जिल्हा स्तरावरती एवढा मोठा निधी जर पिण्याच्या पाण्यासाठी आले असेल तर गावागावातील नळ योजना जर अमित सर जे मुख्य कार्यकारी अभियंता पाणी विभाग जिल्हा परिषद पुणे यांचं मत असेल तर या सर्व योजनेची श्वेतपत्रिका आता त्यांनी काढली पाहिजे आणि हे त्यांनी काढावीच असं आमचं मत आहे. तुम्ही आवाज लोकशाहीचा पाहतात, यामध्ये खऱ्या अर्थानं हा लोकांचा प्रश्न आहे. या लोकांच्या प्रश्नासाठी तुमचा आवाज म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा.